रत्नागिरीचं निमंत्रण एवढ्यासाठीच आपल्याला दिलं आणि गेले 3 वर्ष सातत्यानं मी सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, ठाणा, पालघर आणि मुंबई अशा 5 जिल्ह्यातल्या सगळ्या पत्रकारांना मी रत्नागिरीत घेऊन येतो एका कार्यशाळेसाठी. त्याच्यामध्ये माझ्याबद्दल चांगलं छापा किंवा माझ्याबद्दल चांगलं दाखवा ही कधीही अट नसते. पण पूर्वीची रत्नागिरी काय आहे आणि आताची रत्नागिरी काय आणि वर्षावर्षानं बदललेली रत्नागिरी काय आहे, पर्यायानं बदललेलं कोकण काय आहे, हे आपल्या कोकणवासियांना कळावं हा मानेसाहेब त्याच्यामधला माझा उद्देश असतो. 4थ्या वर्षी देखील तो कार्यक्रम आपण करणाऱ्या तुमच्या प्रमुख लोकांना तिथे देखील मी बोलवेन. पण तुम्हाला निमंत्रण देण्याचं अजून एक महत्त्वाचं कारण आहे की आज सोशल मीडियाचा जमाना आहे, डिजिटलचा जमाना आहे आणि या डिजिटल जमान्यामध्ये नक्की आम्ही जे काही चांगलं करतोय हे तुमच्यापर्यंत जर पोहोचलं तर तुम्ही ते लाखो लोकांपर्यंत पोहोचवू शकता. आणि म्हणून तुम्हाला बोलवण्याबद्दल आनंद देखील आहे आणि स्वार्थ देखील आहे. म्हणजे तुम्ही आल्यानंतर जर 1400 पत्रकार 2000 पत्रकार माझ्या रत्नागिरीमध्ये तुम्ही आला डिजिटलचे, तर एका दिवसात माझं रत्नागिरी 2 कोटी लोकांपर्यंत पोहोचू शकतो. हा माझा त्याच्यातला स्वार्थ आहे. बाकी रत्नागिरीचा पाहुणचार तुम्ही कधीही विसरणार नाही अशा पद्धतीचा करू ही देखील खात्री या कार्यक्रमाच्या निमित्तानं देतो. मला या ठिकाणी बोलवलं, माझा आदर सत्कार केला त्याबद्दल आपल्या सगळ्यांना धन्यवाद देतो आणि भविष्यामध्ये तुमच्या सोबत तुमचा एक मित्र म्हणून उदय सामंत आहे हा शब्द देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.